आपण बघतोय नर्वस सिस्टीम, समज पाडेल तुमच्यासाठी जर रिवायचं एकदा. नर्वस काल शिकवलेलं आहे आपण, थोडं फास्ट रिव्हिजन घेऊयात. नर्वस सिस्टीम काल आपण एक उदाहरण सांगितलेलं कंट्रोल कोऑर्डिनेशनचं. व्हॉट इज कंट्रोल कोऑर्डिनेशन? एनीवन? भाट. कंट्रोल कोऑर्डिनेशन म्हणजे काय? मी काल सांगितलेलं सुसूत्रता, म्हणजे आपण जेवण करायला लागलोय, ॲट अ टाईम टी व्ही पण बघत असतोय, ॲट अ टाईम तोंडात घास पण जात असतोय, आई आई थांब की जरासा म्हणून सांगत पण असतोय. काल मार्कर एकच आहे बाळीचं, मॅडमना सांग. हां. आणि ॲट अ टाईम आपण तिन्ही क्रिया करत असतोय. मग शरीर कसं सगळं समतोल साधतंय, तर त्याचेच कंट्रोल कोऑर्डिनेशन ब्रेन मार्फत आणि एंडोक्राईन सिस्टीम मार्फत. म्हणजे काय, असा कधी घास जातो काय जेवता जेवता कानात, नाकात? का जात नाही? टी व्ही बघताना एकतरी ते वाक्य मिस होतं काय? नाही होत. कुठलं आवडतं सिरियल? मग काय बघतेस, कार्टून? तारक मेहता उलटा? नाही. तर हे सगळं करत असताना आपला मेंदू, हे सगळं होते कशामुळं? तर दोन गोष्टीमुळं. एक तर नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेनची सिस्टीम, आणि दुसरं म्हणजे एंडोक्राईन सिस्टीम. आपण काल बघितलेलं आहे, न्यूरॉनबद्दल माहिती काल बघितलेलं आहे. सराउंडिंग चेंजेस, पुढं काय? सराउंडिंग चेंजेस, डेंड्राइट्स, सेल बॉडी. सेल बॉडी काय करते? त्याला इम्पल्स म्हणून तयार करत्या. हा इम्पल्स कुठं जातोय? ॲक्झॉन. ॲक्झॉन कुठं जाते? ॲक्झॉन टर्मिनल. त्याच्या पुढं सिनॅप्स. सिनॅप्स नंतर, व्हेरी गुड, तुम्हाला सगळे येते म्हणजे ते बरोबर आहे. तर हे सगळं पुढं काय होतंय, तर आपण थोडंसं ॲडव्हान्स बघायचं. त्यात बघतोय की नर्वस सिस्टीमचे 3 भाग पडतात. सगळ्यात म्हणजे कुठलं? सेंटरमधून जाणारी, या इकडं. हां, मी म्हणजे तोच सिफ्टीचा ब्रेन, ठीक आहे. आणि ब्रेनमधून सेंटरमधून जाणारा स्पायनल कॉर्ड. समजलं? ह्याला म्हणायचं सेंट्रल नर्वस, म्हणजे बरोबर आपल्यामधनं जाणारं, ह्याला काय म्हणलं आपण? सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि आता सेकंड होतं पेरिफेरल. पेरिफेरल म्हणजे काय? सभोवताली, ठीक आहे. म्हणजे ब्रेनपासून साईडला जाणारे, स्पायनल कॉर्डपासून साईडला जाणारे. समजलं? पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणून सेंट्रल नर्वस सिस्टीमचे 2 पार्ट. कोण कोण? ब्रेन बाबा, तो तुमच्याकडे आहे पण काम करत नाही. आणि दुसरं कोण आहे? स्पायनल कॉर्ड. समजलं? मग ह्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमधनं, ब्रेनमधून अशा नर्व गेल्यात, ह्याला म्हणायचं क्रॅनियल नर्व. कुठल्या? हां. आणि नंतर ह्या स्पायनल दोन्ही साईड जातात बरं काय, एका साईडला नाही फक्त. कारण आपण काय म्हणले? पेरिफेरी. पेरिफेरीचा अर्थ सभोवताली. इकडं पण सभोवताली आलं, इकडं पण आलं, ठीक आहे. ह्याला काय म्हणलं होतं आपण? ह्याला म्हणलं क्रॅनियल नर्व आणि ह्याला म्हणलं स्पायनल नर्व. आणि ॲटोनॉमिक म्हणजे ॲटोमॅटिक काम करत असलेली, त्याचे 2 पार्ट पडतात. ते तुमच्या पुस्तकात सांगितलेलं नाहीत, खरं मी ते लिहून ठेवलेत. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. फॉर एक्झाम्पल, तुम्ही रस्त्याने यायला लागलाय, तुमच्या मग कुत्रं लागलं, सगळं फास्ट होते, हार्ट रेट फास्ट, BP फास्ट, सगळं वाढते की नाही, त्याला म्हणायचं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. मग इथं आला, परत सगळं शांत होतंय, त्याला म्हणायचं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. 2 वाक्यात लक्षात ठेवा, किंवा हे तुमच्या पुस्तकात सांगितलेलं नाही, पण हे 12वीला लागते, बरोबर आहे समर्थ? हां, कळलं? हे एवढं आल्याशिवाय पुढे जातात नाही आपल्याला, काय सुद्धा जरासुद्धा पुढचं समजत नाही. आणि याच्या आधीचं पण फार महत्त्वाचं होतं, परवा दिवशी लेक्चरला शिकवलेलं आपण, ते म्हणजे न्यूरॉनचे पार्ट सगळे, त्यानंतर त्याचे टाईप सांगितलं तुम्हाला मी. रोहित शर्मा माहिती आहे ना, बुमराह आणि अर्शदीप कसे, बुमराह आणि अर्शदीप कसे, ऑलराऊंडर अक्षर पटेल, ठीक आहे. सेन्सरी मोटार असोसिएशन, हे झालेलं होतं आपलं. आणि त्यानंतर आपण काल काय बघितलेलो? ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये डिफरन्स काय काय बघितलेले, बरोबर आहे. हा ब्रेन आहे आणि इथं स्पायनल कॉर्ड आहे. तर ह्या ब्रेनला देवानं काय केलंय? एक मोठं कव्हर केलेलं आहे, कारण मेंदू फार नाजूक आहे, फार डेलिकेट आहे, ही जी कामं लई महत्त्वाची आहेत. म्हणून देवानं काय केलं? जे जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर प्रोटेक्शन दिलेलं आहे. म्हणजे इथं सांगतो मी, कव्हरिंग. मेंदूच्या कव्हरिंगला काय म्हणायचं? क्रॅनियम. मराठीमध्ये याला कवटी असं आपण म्हणतो. तर स्पायनल कॉर्डच्या कव्हरिंगला काय म्हणायचं? हां, सेकंड काय सांगितलं मी तुम्हाला?
हां स्पेस होता ह्याच्यामध्ये. स्पेस म्हणजे मोकळ्या जागा होत्या. मेंदूच्या स्पेसला काय म्हणायचं समर्थ? व्हेंट्रिकल. आणि स्पायनल कॉर्डमध्ये जो मधनं एकदम स्पेस गेलेला आहे त्याला काय म्हणायचं? सेंट्रल कॅनल. काल शिकवलंय मी, फक्त रिवाइज करतोय. तिसरं काय होतं बाळ? मेंदू आणि कवटी. मेंदू आणि कवटी ह्याच्यामध्ये जे जागा होती ह्याला काय म्हणायचं? किंवा लेयर्स होते, हे 3 लेयर असणार आहेत. त्या लेयरला काय म्हणायचं समर्थ? मॅनिंजेस. आणि ह्याच्या लेयरला पण काय म्हणायचं? मॅनिंजेसस. मी नवीन शिकव ना हो, भौतिक रिव्हिजन चाललंय आपलं. तुम्ही असं बघायला लागला की सगळं नवीनच आहे. हां हां अंतर काय होता नाही? हां आणि मॅनेजेसमध्ये कोण होतं? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. इकडे पण तेच होतं, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. ह्याचं काम काय होतं मग? शॉक ॲब्झॉर्ब करणं पहिलं, आणि दुसरं न्यूट्रिशन, ताकद देणं. तुम्हाला बोललो तुम्ही कसं ताकद देते ते. आज एवढंच लक्षात ठेवा, हा चार्ट लक्षात राहायला पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा नर्वस सिस्टमचं हे वरचं, त्यानंतर हे खालचं, ठीक आहे. आणि ह्यानंतर आपण बघतोय कुठलं? पेरिफेरल नर्वस सिस्टीम. हे सगळं येते. पाटील तुमच्यासाठी चाललंय सगळं रिपीट. कळालं ना का बाउन्सर आहे? ठीक आहे. हे चार्ट बरोबर असं काढायचा वहीमध्ये, समजलं काय? जरासं त्याला सजवायचं, नुसतं आपणच सजायचं भाट नाही. असं काढलंय काय व्यवस्थित? असं काढलंय? हां तेच म्हटलं की असं काढलं नसेल तुम्ही जरा. बर ठीक आहे, समजलं. व्हिडिओ पॉज कर बाळा. मी काल सांगितलेलं फिमेल ब्रेन 1300 क्रॅनल कॅपॅसिटी असतोय आणि ॲज अ मेल 1400 क्रॅनल कॅपॅसिटी असतोय, ठीक आहे. राईट साईड आपली मेंदूची लेफ्ट सगळं वर्किंग करत असत्या. त्यात एक चार्ट दिला आहे व्हेरी इम्पॉर्टंट. लेफ्ट अँड राईट साईड ऑफ द ब्रेन, फंक्शनिंग ऑफ द लेफ्ट ब्रेन. डाव्या मेंदूचं काम काय? डावा मेंदू डावा, डावा म्हणजे हा मेंदू. हा काय करतो बघा? ॲनालिटिकल थिंकिंग म्हणजे विचार करतोय. विचार करायला तुम्हाला भाग करतोय. लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय नेमकं बाबा? सर सांगाल ते खरंच बरोबर आहे काय? हे का चुकीचं असेल? सर मोठं बोलत असेल काय? नाही नाही बरोबर आहे. हे सगळं कोण ठरवतंय? लेफ्ट ब्रेन ठरवतोय. नंतर लँग्वेज, तुम्ही जे वेगळ्या वेगळ्या भाषा शिकत असताय, मराठी इंग्लिश सगळं, हे सगळं कुठं असते? सगळं लेफ्ट ब्रेनचं काम आहे. सायन्स अँड मॅथमॅटिक्स. सायन्स म्हणजे काय? आपण जे सायन्स शिकतोय ते, किंवा मॅथ्स आहे ते पण सगळे लेफ्ट ब्रेन ज्यांचं चांगलं आहे त्यांचं हे सगळं चांगलं असतं. मग राईटवाल्यांचं काय असते? राईटवाल्यांचं बघा इंट्युजन, त्यानंतर क्रिएटिव्हिटी, आर्ट अँड म्युझिक. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे काय करायचं तुम्हाला? काहीतरी एखादी तुम्हाला प्रोजेक्ट सांगितला आहे, हां काहीतरी तयार करायचं आहे, कळलं? म्हणजे जी पोरं मोटर खोलत्यात, काहीतरी नवीन तयार करतात, पवन चिकी कर, कुठं काय कर, त्यांचा ह्यो मेंदू चांगला असतो. कुठला? उजवा. समजलं मी काय म्हणायला लागलोय? म्हणजे ते अभ्यासात हुशार नसतात, खरं त्यांना असल्या गोष्टीतले इंटरेस्ट असतो आणि ह्यात ती परफेक्ट असतात. प्रत्येक वेळी अभ्यासात असणं उपयोगाचं नसतंय, कळलं? हे पण कधी कधी म्युझिक, गाणं म्हणतात, गिटार वाजवतात, बरोबर आहे. बाकी काय पण जे कलेच्या गोष्टी आहेत, चित्रकला चांगली असते, फाईन आर्ट असते, त्यांचं अक्षरं चांगले असतात, स्पोर्ट चांगला असते, ही सगळी कुठली असतात? राईट साईडेड असतात. मग जर चांगलं कुठलं? दोन्ही पण जरा जरा पाहिजेत. काय म्हणलो मी? कळलं काय? तरच हे होते. मग ही म्युझिकवाली वगैरे लोक असतात त्यांचा हा मेंदू चांगला असतो, कळलं? चित्रकला करणं किंवा पेंटिंग करणं किंवा काय म्हणायचं मातीपासून हे करणं, सुतार काम असेल, कळलं? कुंभार काम असेल, काय म्हणालो मी? कळलं? जिथं जिथं असं कौशल्याचं काम आहे की नाही ते तिथं कुठला ब्रेन असतोय? राईट ब्रेन असतो. आणि जिथं जिथं नुसतं अभ्यासू किडे असतात पोरं, त्यांचा कुठला असतोय? समजलं? मग हे ओळखायचं कसं? ज्यांनी डाव्या साईडने बॅटिंग करतात
त्यांचा डावा मेंदू चांगला असतो. उजव्या साईडनं म्हणजे फॉर एक्झाम्पल हे उलटं असते ना, कळलं काय? तुम्ही कुठल्या हाताने लिहिताय? म्हणजे तुमचा लेफ्ट मेंदू चांगला असतो. कळलं? ज्याने डाव्या हाताने लिहितात त्यांचा उजवा मेंदू चांगला असतो. उलटा आहे ना, मला काय सांगितलं तुम्हाला, क्रॉस कनेक्शन असते हे. कळलं? ह्यातली कोण कोण डावरे आहेत? डावरे कोण कोण आहेत? मी आहे. हां. किंवा बॉलिंग करताना डाव्या हातानं करतात. कळलं काय? बॅटिंग करताना डाव्या हातानं करते. हे ह्यानुसार असते सगळे. हे फॉर युअर बेटर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, मी डाव्या हातानं बॅटिंग करतोय, उजव्या हातानं बॉलिंग करतोय. म्हणजे माझे दोन्ही मेंदू कळलं, मी दोन्ही हाताने लिहू शकतोय. तुम्ही ते 3D पिक्चर बघितलं काय? त्यात ते का नाही हे असतो बघा शिक्षक, त्याचं दोन्ही नाही बघा, ते सांगत असतो बघा माझे दोन्ही मेंदू व्यवस्थित. ऐकलं का वाक्य तुम्ही? ते आता तुम्हाला लॉजिक लागलं असेल, ते ह्याच्यामुळे सांगितलेलं होतं त्यांना. कळलं काय? मी माझ्या मेंदूला असा तयार केलो आहे, माझे दोन्ही मेंदू सांगतात असं सांगत असतो त्यात ते. कळलं? आता मला एक्झॅक्ट वाक्य लक्षात नाही, पण तुम्ही घरात जाऊन बघू शकता. ठीक आहे, हे सांगायचं तुम्हाला फक्त. त्यानंतर आता बघूयात आपण पुढं मेंदूचे पार्ट कुठले कुठले काय काय आहेत. म्हणजे आता आपण मगाशी जे बघितलं सेंट्रल नर्वस सिस्टीमचे 2 भाग कुठले कुठले होते? पहिला आत्ताच सांगितलं की हो, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आता या ब्रेनचे परत पार्ट पडतात, नुसता एकटा नाही हो. ह्याच्यात आता काय काय पडते बघत आपण. पहिलं काय सांगितलं त्यांनी बघा, सेरेब्रम सांगितलं असेल, सेरेब्रम. त्यानंतर काय सांगितलंय? सेरेबेलम. नंतर काय सांगितलंय? हा, मेडुला ऑब्लांगेटा सांगितलं काय? आणि काय सांगितलंय? हां, स्पायनल कॉर्ड खाली सोडा. समर्थ, ब्रेनचे कुठले कुठले पार्ट असतात? आता हे फोरब्रेन, मिड ब्रेन, हाईड ब्रेन असे पार्ट असतात. त्या फोरब्रेनचे कुठले कुठले असतात? त्या सेरेब्रमचे परत वेगवेगळे पार्ट असतात, म्हणजे फोरब्रेनचे. ते मग हे तुम्हाला त्यांनी काय सांगितलेले नाही, त्यांना फक्त सुटसुटीत तुम्हाला 3 जे महत्त्वाचे असतात तेवढेच सांगितलेत. 12वीला गेल्यावर आपण हे आणि डीपमध्ये बघतोय. खरं 10वीला त्यांनी काय सांगितलेत, 9वीला त्याचे फक्त 3 पार्ट सांगितलेत महत्त्वाचे तेवढे. कळलं? सेरेब्रम म्हणजे तुमच्या गावठी मराठी भाषेत मोठा मेंदू. कळलं? इथे दाखवलं बघा मी. ठीक आहे. त्यानंतर सेरेबेलम म्हणजे इथं लहान मेंदू असतोय. कळलं? ह्याला म्हणलं सेरेबेलम. आणि ह्या सेरेबेलमच्या पुढचा जो भाग होता इथला असा, हा ह्याला म्हणायचं मेडुला ऑब्लांगेटा. समजलं? म्हणा, सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लांगेटा. सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लांगेटा. 5 वेळा म्हणा. थांबा, सार्थक सेरेबेलम म्हण. 5 वेळा म्हण. सेरे एवढंच म्हण. सेरेबेलम, सेरेबेलम. हां, 5 वेळा म्हण. बस. मेडुला, मेडुला ऑब्लांगेटा, गेटा, ऑब लँग गेटा. म्हणा एक तर ऑब्लांगेटा, ऑब लँग गेटा, ऑब लँग गेटा. हा, आता चुकायचं नाही, तू म्हणाल तर चुकीचं म्हणून मी बघितलं. म्हणा, सेरेब्रम. बस, आता घरातून पाठ करा, एवढा वेळ नाही आपल्याकडं, होय की नाही? हां, आता वाच सेरेब्रम. This is the largest part of our brain and consists of 2 cerebellum Hemisphere. Hemisphere. This is hemisphere are joined with each other with the help of Tough. Fiber and nerve track. हां. The cerebrum occupies the cerebrum occupies 2/3 of brain. of the brain. Hence it is also called the large brain. सांगितलं मला पहिला मी. ह्याला तुम्ही काय म्हणताय? मोठा
मेंदू हां its surface has deep इरेग्युलर irregular ridges ridges and groove grooves which are called convulsions convolvulus. Convolvulus increase increase the surface or area of the cerebrum and Therefore. therefore large खाली बस उद्या वाचत सगळं तू पाठ करून यायचं सगळं हां खरं आली तिथे म्हणूनच तिला खाली बसवलं मग कोण आणणार तर वाचायला आता केतकी येणार बाळ हां हां तर एक एक वाक्य आपण बघूया त्यातलं आता काय सांगितलंय तर मी तुम्हाला मागे सांगितलं की डावा मेंदू उजवी साईड म्हणजे दोन आहे तिथं कळलं काय मग हेमिस्फिअर म्हणजे काय अर्धा हेमी म्हणजे अर्धा स्पिअर म्हणजे गोल अर्धा गोल इथं आहे अर्धा गोल समजलं मी काय सांगायला लागलो ते म्हणजे मेंदू जातो वरून तुम्हाला दाखवलं बघ कवटी तिने कधी दाखवल्या आता हा साईडनं दाखवला आहे हे जर आपण आता उभं दाखवलं असं उभं कापलं तुमचा मेंदू असा इथनं असा तर असं दिसणार काय इथे एक अर्धा दिसणार असा आणि इथे एक अर्धा दिसणार आहे समजलं काय ह्याला म्हणायचं टू हेमी स्पिअर दिस हेमिस्फिअर आर जॉइनड विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ टफ फायबर अँड नर्व ट्रॅक आणि हे काय केलं जातं असं बघा हे नर्व ट्रॅक आणि टफ फायबर असे एकमेकाला जोडलेले पण असतात जोडले हां जोडले जवळपास मेंदू सगळा भाग आहे त्यातला 3/4 हा सेरेब्रमनं व्यापलेला आहे कारण म्हणजे 100 पैकी 75% मोठाच मेंदू आहे बाकी 25% बाकी सगळं असते ठीक आहे म्हणजे तुमच्या पुस्तकानुसार 2 नाही हे पण अजून थोडे पार्ट असतात लहान लहान मेंदूचे ते पण ह्याच्यामध्ये असतात काय सांगितलं बघा द सरफेस हॅज डीप इरेग्युलर रिजेस अँड ग्रूव कॉल्ड ॲज कन्व्हल्जन्स हा जो मेंदू आहे ना ह्याच्यावर असं हे असते खळगे आणि डिपरे बघा हे असं उंचवटे आणि खळगे कळलं काय म्हणलो मी काल ना हे आता असा नव्हता मेंदू पूर्ण हा असा असतोय आता कळलं आणि ह्याला कन्व्हल्जन्स असं म्हणतात आता कळलं रिज म्हणजे हे वर आलेलं ह्याला काय म्हणायचं रिजेस म्हणजे वर आलेलं आता हे एक दाखवलं मी असं हे वर आलेलं ह्याला रिजेस म्हणायचं आणि खाली आहे ह्याला डिप्रेशन म्हणायचं कळलं रिजेस आणि डिप्रेशन मिळून मग काय होतं ह्या सगळं असं झाल्यामुळे हे कन्व्हल्जन्स तयार होतात आणि हे काय ठरवत आहे तुमचा इंटेलिजन्स तुमची हुशारी ठरवत असते तुम्ही किती हुशार आहात हे ठरवत असते कोण कन्व्हल्जन्स मग कशापासून तयार झाले उंचवटे आणि खड्डे उंचवट्याला काय म्हणायचं खड्ड्याला काय म्हणायचं एक उंचवटा एक खड्डा ह्याला काय म्हणायचं आता समजलं काय काय चाललंय ते हां मग हे काय ठरवतंय तुमचं बुद्धी कळलं इंटेलिजन्स मेमरी ठरवत असतं तुमचं सगळे कळलं मग हे ह्याच्यामुळे काय होतंय खड्ड्याने हे असल्यामुळे सर्फेस एरिया आता काय फॉर एक्झाम्पल तुमची आई साडी नेसत असताना ते निर्या पाडत असत्या बरोबर आहे त्यामुळे कमी जागेत साडी बसताना जर मोठी केली तर साडी फार मोठी होत्या कळलं तसं हे खड्डे देन असे मोठे केले आपण तर मेंदू आपला असा मोठा होतो ह्याला म्हणायचं इन्क्रीज सरफेस एरिया कळलं तेव्हा काय केलं ते मेंदू म्हणजे साईज कमी करायसाठी असं त्याला बारकं केलेलं आहे समजलं जरा रिजेस अँड डिप्रेशन नोन ॲज कन्व्हल्जन्स काय करते इंटेलिजन्स ठरवते सगळ्यात मोठा भाग आहे मेंदूचा 3/4 असतोय कळलं म्हणून याला लार्ज ब्रेन असं सुद्धा म्हणतात सेरेब्रमला आणि सेरेबेलमला स्मॉल ब्रेन असं सुद्धा म्हणतात कळलं हां पुढं सेरेबेलम This is the smaller part of brain, situated below the cerebrum at the back of the cranial cavity. Its surface shows shallow grooves instead of deep convolution. काय सांगितलं त्याने हा मेंदूचा लहान मेंदू आहे सेरेब्रमच्या खालच्या साईडला असतोय खरं महाग असतोय इथं नसतोय पुढे इथं कुठं असतोय
मागच्या साईडला, बॅक साईड ऑफ द सेरेब्रम आणि खालच्या साईडला, मेंदूच्या खाली मागच्या साईडला हा लपून बसलेला असतोय. काय अवघड आहे याच्यामध्ये? आणि याला हे नसतात काय आपलं कन्व्हल्जन्स नसतात, लहान आकारामध्ये ग्रू असतात फक्त, असं त्याने सांगितलेलं आहे. हे जे फक्त मी कुठं असते एवढं सांगावलं. काय काम आहे ते पुढे सांगणार आहे, व्हेरी इम्पॉर्टंट कामं त्याची. हां, मेडुला ऑब्लांगेडा. This is the hindmost part of brain. There are हाइंड म्हणजे लपून बसलेला. two triangular swollen structure called the pyramids on the upper side of medulla oblongata. The medulla oblongata continues downward as the spinal cord. हे काय सांग, एक वाक्य लक्षात ठेवा, मेंदूचा तिसरा पार्ट आहे ह्यो लपून बसलेला असतोय. ह्याच्यामध्ये पिरॅमिड नावाचा एक पार्ट असतोय. काय असतोय ते आत्ता काय गरजेचं नाही, ते 12वीला महत्त्वाचं आहे. कळलं? आणि तिसरी गोष्ट काय, ह्या जिथं संपतोय तिथून काय चालू होतंय, स्पायनल कॉर्ड. सांगितलं की मेंदू जिथं संपतोय, बघा हे मेंदू इथं संपतोय ना, स्पायनल कॉर्ड दाखवले आपण. इट कंटिन्यूज ॲज अ, हां पुढं चला, स्पायनल कॉर्ड वाचला. The spinal cord is a part of a central nervous system. हे व्हिडिओ अरे समर्थ ह्याला लावायला पाहिजे होतं की रे, का चालू नाही? ते चालू आहे का बघ. झालं ते घे रे त्याच्याकडे माहिती. हां, The spinal cord is a part of the central nervous system and it is held within the vertebral column. व्हर्टेब्रल मग Vertebral column. व्हर्टेब्रल कॉलमचे हे आत असते म्हणून. हां, It is slightly thick but gradually tapers toward the end. There is a सांगितलंय thread. काय सांगितलंय, हे जाड असतंय खरं खाली निमुळत होत जाते. सांगितलंय टॅपर ॲट एंड. टॅपर म्हणजे निमुळत होणं. ओके, वर कसं असते, जाड असते. हां, There is a thread-like fibrous structure at its end. It is called the फायलम टर्मिनाले. phylum terminal. ह्याच्या खाली काय असते, सगळ्यात असं घोड्यासारखी शेपटीसारखं हे असते. कळलं? आणि ह्याला फायलम टर्मिनाले असं म्हणतात. कळलं? पुढं झालं काय? हां, आता पार्ट ऑफ ब्रेन अँड फंक्शन व्हेरी इम्पॉर्टंट, लय महत्त्वाचं असते आणि भारी असते. सेरेब्रमचं काम काय बघा, हे काय नाव तुझं, उभा राहा. बस 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 झालं एवढंच होतं. आता श्वास बंद कर, सोडायचं नाही. सोडलास का सोडलास? सोड म्हणलं तुला मी. सगळ्यांनी श्वास घ्या जोरात जोरात. नंदिनी घेतला ना तुम्ही, थांबा सगळ्यांनी सोडा एकदा. हां, श्वास घ्या जोरात. घेतला, सोडला नाही ना अजून, सोडू नका. हां, दम लागला, सोडला. ओ किती वेळ घेत आहे, सोडायचं नाही. झालं सगळ्यांचं बोंबललं. बरोबर आहे. आता म्हणजे मला सांगायचं काय होतं, तुम्हाला माझं ऐकायचं होतं खरं. तुम्हाला ऐकता आलं काय? नंदिनी तर काय पहिल्यापासून घेतलीच नाही, गंडवलीच ती ना. ग बस मी बघितलं तुला. म्हणजे मला काय सांगायचं आहे, ह्याला मी उठ म्हणलो मगाशी ह्यो ऐकला, बस म्हणलो बसला. खरं तुम्ही श्वासाचं ऐकलं नाही माझं. कुठं ऐकला? सोडू नका म्हणतो तुम्ही. तर मला सांगायचं काय, थोड्या गोष्टी आपल्या मनावर असतात. जसं की लिहिणे, काहीतरी करायचं आहे, हे करायचे तुमच्या मनावर आहेत. ह्याला म्हणायचं व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी. कुठल्या? Voluntary activity. समजलं? म्हणजे आपला त्याच्यावर कंट्रोल असतोय. कळलं? आपण करायचं नाही म्हटलं तर करू शकत नाही. उठा म्हणलं उठला सगळेजण, बसा म्हणलं बसला. ह्याला काय म्हणलं, ऐच्छिक क्रिया. तुमच्या मनासारखं तुम्ही करू शकताय. आणि काही इनव्हॉलेंटरी असतात. कळलं? म्हणजे अनैच्छिक म्हणायचे. तुमच्या मनावर श्वास चालत, तुमच्या मनावर हृदय चालत, ते वरच्या मनावर चालते. समजलं मी काय म्हणायला लागलोय? तर हा सेरेब्रम जो आहे, मोठा मेंदू,
हा मोठा मेंदू काय करतोय, व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी सगळ्या कंट्रोल करतोय. कुठल्या? व्हॉलेंटरी सगळ्या. आणि लहान मेंदू जो आहे तो इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी मेंटेन करतोय सगळ्या. कळालं? काय काय सांगितलं मी, कळालं का नाही? म्हणजे उठायचंय, बसायचंय, ऐकायचं, सगळं जे ऐकणं जे आहे ते सगळं मोठ्या मेंदूचं काम आहे. आणि न ऐकणं म्हणजे तुमच्या मॉन्डपणा म्हणत नाही मी तुम्हाला, म्हणजे श्वास, पचन, हे ते सगळ्या गोष्टी कोणाच्या आहेत? सेरेबेलमच्या आहेत. कळालं काय? म्हणून तुम्ही बघितलं बघा, पिक्चर बघताना इथं मारतात बघा. का? श्वास बंद पडतोय. हो, उगाच मारत नसतात हॉकी स्टिक नाही तर. काय म्हणलो मी, कळालं काय? तिथं मारलं की तुमचा श्वासच थांबला. मग कळलं? वर मारलं तर काय होऊ शकते? बॅलन्स जाऊ शकतो तुमचा, पडू शकता, हे करू शकता. मग वर मारत नाहीत. कुठं मारतात? बरोबर इथं. आता कळालं का मारतात ते? हां, प्रत्येक गोष्टीला कारण असते. पहिलं काम होतं कंट्रोल द व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी, आहे काय सेरेब्रममध्ये? हां. आणि सेरेबेलमध्ये पहिलं वाक्य बघा, कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलेंटरी मुवमेंट. सॉरी, हां, थोडं तुमच्या पुस्तकात जरा 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 चुकीचं लिहिले, मी करेक्ट करतो हळूहळू. सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगेटा हे आपलं काय करत असतात. तुमच्या पुस्तकात जरा लई चुकीचं दिले, पण मी व्यवस्थित करतो की व्हॉलेंटरी ॲक्टिव्ह मुवमेंट तर काय आल्या. दुसरं वाक्य कॉन्सन्ट्रेशन. अभ्यासात तुम्ही आता लक्ष द्यायला लागला बायोमध्ये, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन काम कोणाचं आहे? सेरेब्रमचं. प्लॅनिंग, कुठं जायचं फिरायला बोंबलत प्लॅनिंग करतो की आपण, इथं हे करायचं, असं करायचं, तिथं ते करायचं, राहायचं, स्कुबा ड्रायव्हिंग करायचं, परत यायचं, मटण खायचं तिथं, मग असं करायचं. मी खात नाही सोडा, हां, तुमचं सांगा मी तुम्हाला. आणि यायचं, हे प्लॅनिंग जे असते कुठल्या पण गोष्टीचं, हे सगळा मोठ्या मध्ये ठरत असतोय. डिसिजन मेकिंग, सरांना उत्तर सांगायचं, काय सांगायचं, गंडवायचं आहे, ताप आलता म्हणून सांगायचं आहे, खोकला आला म्हणून सांगायचं आहे, गंडवणे. डिसिजन मेकिंग हे कोण ठरवते? परत मोठा मेंदू. मेमरी, लक्षात ठेवायचं काम कोणाचं काम आहे? परत मोठा मेंदू. इंटेलिजन्स, हुशारी तुमची, सगळं हे सेरेब्रम हे करतं. सेरेबेलमचं काम काय? मग कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलेंटरी मुवमेंट त्यांनी सांगितले, पण इनव्हॉलेंटरी मुवमेंट त्याचं महत्त्वाचं काम असते. आणि दुसरं काम फार महत्त्वाचं आहे, मेंटेनिंग ऑफ बॉडी बॅलन्स. काय करायचं? बॅलन्स ठेवायचं. चालताना मग पडतोय काय? लहानपण पळत असते, लहान बाळाचं सेरेबेलम अजून तयार झालेला नसतोय म्हणून. समजलं मी काय काय सांगायला लागलोय? नंतर मेडुला कंट्रोल द इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी लाईक बीटिंग ऑफ हार्ट, ब्लड सर्क्युलेशन, खोकलणं, श्वास घेणं, काय काय आहे ते सगळं हे त्यांनी सांगितलेलं आहे. समर्थ पुस्तकांनाच 12वीचं. हां, त्यात मला सांग फक्त ह्याचं काम काय सांगितलं त्यांनी. सेरेबेलमचं इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी सांगितले ना, सेरेबेलम बरोबर आहे काय? हां. आणि मेडुलाचं काम काय? बघ, मेडुलाचं काम आहे कोऑर्डिनेशन ऑफ ब्रेन अँड सेरेब्रम विथ सेरेबेलम, असं आहे ना. दोघांचं फक्त ताळमेळ ठेवायचं म्हणून सांगितलेलं ना ह्या पुस्तकात थोडंसं. हां, control involuntary facial functions हां, like heartbeat, respiration. मेडुलाचं. आणि सेरेबेलमचं Second largest part of brain. फंक्शन. तर मेंदूमध्ये मला जर कोण विचारलं सगळ्यात महत्त्वाचं पार्ट कोण, तर तो आहे सेरेबेलम. कुठला आहे? कारण तो इनव्हॉलेंटरी मुवमेंट सगळे कंट्रोल करत असतो. तुमच्या पुस्तकात थोडंसं त्याने मेडुलाला जास्त उपयोग दिला आहे, पण सेरेबेलमचं काम बेन काय असते? हार्टबीट वगैरे वगैरे सगळं करणं. हे दोघांचं मिळून काम असते. कोणाकोणाचं? सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगेटा, दोघं जण. म्हणून Voluntary movements. कोणाचं काम आहे? Cerebellum. सेरेबेलमचं व्हॉलेंटरी मुवमेंट म्हणले. अनुभव जरा पुस्तक इकडं द्यायला जरा इकडं. मग सेरेब्रमचं काय? मेमरी, इंटेलिजन्स. ठेवते, काय अडचण नाही त्याचं, काय ठेवते, नंतर वाचतील. बारकं पुस्तक आहे नाही. तर लहान बाळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण डेव्हलप होते? हो, सेरेबेलम. कारण ते श्वास घेत असते, सगळं करत असते, म्हणजे त्याचा लहान मेंदू चालू असतोय. कळलं? मग हळूहळू ती बॅलन्स करायला चालू करते. ये 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 म्हणतो आपण त्याला, मग ते हळूहळू असं
म्हणजे बॅलन्स करायला चालू करते, कळलं. आणि मग नंतर मग मम्मी पप्पा म्हणायला चालू करते, म्हणजे मेमरीचं काम, कळलं. मग पहिला हा तयार होतोय, मग हा तयार होतोय, मग तो तयार होतोय. कळलं मी काय सांगायला लागलो ते? हां, हेच मला सांगायचं होतं. आणि स्पायनल कॉर्डचं काम काय? ते काल आपण बघितलेलं, कंडक्शन ऑफ इम्पल्स फ्रॉम स्किन टुवर्ड्स ब्रेन अँड मसल अँड ग्रँड. ते उलटं सुलटं इथनं इकडे घेऊन जायचं, कोणामार्फत जाणार? स्पायनल कॉर्ड मार्फत, काल. मेंदूतनं खाली येणार आहे, काल आपण बोललो आहे व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी हे सगळं, तर ते कोणामार्फत येणार आहे? स्पायनल कॉर्ड मार्फत येणार आहे. समजलं? हा चार्ट फार महत्त्वाचा आहे, पार्ट करायचा आहे. समजलं? व्हिडिओ पॉज कर बाळ, पुसून घे. सिस्टीम आपण काय बघितलं? नर्वस सिस्टीमचे 3 भाग, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमचे परत 2 भाग होते, कोण कोण? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ब्रेनचे परत आपण 3 पार्ट बघितले, सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लांगेटा. ठीक आहे, नंतर घालून मंडळे सार्थक. हां, हे 3 पार्ट होते. स्पायनल कॉर्डचे काही पार्ट नव्हते. परत आता आपण दुसऱ्या ह्याला इकडे आलो, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. मी तुम्हाला सांगितलं, मेंदूतून येणारं नर्व त्याला म्हणलं क्रॅनियल नर्व, आणि स्पायनल कॉर्डमध्ये येणारं नर्व त्याला म्हणलं स्पायनल नर्व. मेंदूत येणारे किती असतात? 12 जोड्या असतात, इकडे इकडे असं, म्हणजे 12 जण. किती जण? आणि स्पायनल कॉर्डमध्ये किती असतात? 31. म्हणा, क्रॅनियल नर्व 12 पेअर्स, स्पायनल नर्व 31 पेअर्स. म्हणा, 12 pairs. Spinal nerve 31 pairs. स्पायनल नर्वला नावं नसतात. काय नसतात? No. पण क्रॅनियल नर्व नावं असतात 12च्या 12. कुठली कुठली असतात? ऑल्फॅक्टरी पहिली आहे, ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार, पॅथेटिक, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन्स, ऑन द ऑकेजन ऑफ पार्टी 10, अट्रॅक्टिव्ह, फेसियल. असं लक्षात ठेवायची ट्रिक असते, ती 12ला शिकवतो तुम्हाला मी. आता काय ठिकाणी लक्षात ठेवायची काही गरज नाही. आता तुम्हाला तिची नावं पण सांगितले नाहीत. आता तुम्हाला काय सांगितले? फक्त 12 असतात म्हणून सांगितले. असं लक्षात होतं, ऑल्फॅक्टरी, ऑन द ऑकेजन ऑफ पार्टी 10, अट्रॅक्टिव्ह, फेसेस आर गर्ल्स, व्हिजिटर, शोविंग हायनेस. ही ट्रिक आहे मी तयार केलेली. म्हणजे अशी एक बोंबलत पार्टी असते, त्या पार्टीला 10 पोरी नखर करत असतात, ते असं सांगितले. ऑन द ऑकेजन ऑफ पार्टी, पार्टीच्या निमित्तानं 10 अट्रॅक्टिव्ह फेसेस आर, 10 तोंड गर्ल्स व्हिजिटर पोरी होत्या आणि शायनिंग मार्क्स होत्या. असं ही ट्रिक होती. मला पोरी काय झालं पार्टीला? असं कधी केलं का पार्टीला? नट्टापट्टा करता गेला कधी? बरं ठीक आहे, पोरं कधी गेलेलं बघितलं नट्टापट्टा करून? करत नाही तेवढं. ठीक आहे, मग ही ट्रिक होती. मग ह्याच्यावरून लावायला लक्षात ठेवायची ती, ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार, पॅथेटिक, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन्स, फेसियल, ऑडिटरी, ग्लॅसोफॅरेंजियल, व्हॅगस, स्पायनल ॲसेसरी आणि हायपोग्लॉसल अशी जी नावं असतात, जी पेपरला विचारतात 12वीला. ठीक आहे, आणि आपल्या क्लासच्या पोरांना सगळ्या पाठ असतात. ती खरं तुम्हाला ही काही विचारलेली नाहीत त्यांनी, हे सांगितलं एवढ्यासाठी तुम्ही एवढं तरी लक्षात ठेवावी 12 जण आहेत म्हणून. कळलं मी काय म्हणालो ते? हां, आणि स्पायनल किती असतात? 31 जोड्या. कळलं? मग ह्यात तुम्हाला मी सांगितलेलं नर्वचे टाईप असतात, सेन्सरी किंवा मोटार किंवा असोसिएशन, तिन्हीपैकी एक असतं. तर ह्या कशा असतात? एकच काम करतात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 1, 2, 8 ह्या सेन्सरी आहेत, म्हणजे आपल्या ऑर्गनकडून मेंदूकडे जातात. त्यानंतर 3, 4, 5ला सोडलं, 6, 7, 6, 7 आणि कुठलं रे? 9, 11 ह्या ज्या आहेत ह्या मोटार असतात, म्हणजे मेंदूकडनं खाल्ले जातात. बाकीच्या सगळ्या मिक्सड असतात. ठीक आहे, आणि ह्या 31च्या 31 ह्या मिक्सड असतात. मला सांगायचं होतं एवढं लक्षात ठेवाय, ह्या सगळ्या कशा आहेत? ऑलराऊंडर आहेत. इथं एकतर बॅट्समन किंवा बॉलर किंवा ऑलराऊंडर, तिन्ही कुठलं कुठं तर असते. एवढं तर लक्षात राहील. 12 आणि 31. व्हेरी गुड, तुम्ही हुशार आहे रे, तुम्हाला सगळे येते. मी शिकवलेलं सोडून सगळे येते तुम्हाला, बरोबर ना? मी शिकवलेलं सोडून सगळे येते. मी शिकवलेलं काय येत नाही. हां, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. द ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व ऑफ इनव्हॉलंटरी ऑर्गन लाईक हार्ट, स्टमक एक्सेट्रा. हे ॲटोमॅटिक जे होतं
फुफ्फुस धरडत आहे किंवा इनव्हॉलंटरी मुवमेंट होत्या, हे सगळं ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे करत असत्या. हां, रिफ्लेक्स ॲक्शन म्हणून एक सांगितलेलं आहे त्यांनी. अँड इमिडिएट अँड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स गिवन टू द स्टिम्युलस फ्रॉम द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स ॲक्शन. Sometimes we react with the incident without any thinking of part control over reaction. This is response given to the certain stimulus from surrounding. In such a situation, proper control and coordination is achieved even without intervention of the brain. आणि बऱ्याच वेळी रिफ्लेक्स ॲक्शन म्हणून असतं. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय? आपोआप आता तुम्हाला डास सवय खांडमध्ये थांबताय आपण, थांबते की नाही असं, मग हे मेंदूपर्यंत जात नसते, हे फक्त स्पायनल कॉर्डपर्यंत जातं येते परत, म्हणजे न कळत कळत होतं, त्याला म्हणायचं रिफ्लेक्स ॲक्शन. त्यांनी सांगितले बघा, इमिडिएट म्हणजे एकदम फास्ट, अँड इनव्हॉलेंटरी म्हणजे अनैच्छिक क्रिया घडत असते, त्याला म्हणायचं रिफ्लेक्स ॲक्शन. कळलं तुम्हाला? मी ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं काय उदाहरण सांगितलं, तुमच्या मग कुत्रं लागले, कळलं, तर सिम्पॅथिक नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह होत्या, परत कुत्रं थांबलं म्हणजे इथे येऊन थांबला की हे होते, दोन्ही पण कुत्र्याचं सोडा, लागणारं पण मागचं कुत्रंच होतं, जाऊ सोडा. समजलं मी काय म्हणलो ते? हां, इथं आपलं कंट्रोल कोऑर्डिनेशनमधला एक भाग म्हणजे मेंदू हा संपतोय. उद्या आपण बघणार केमिकल कंट्रोल म्हणजे हार्मोन कसे असतात ते आपण उद्या बघणार आहोत. उद्या येताना सगळ्या नोट्स पूर्ण करून आणायचे आहेत आणि 177 पानावरचं वाचून यायचं आहे. व्हिडिओ थांबवा समर्थ राजे आणि चला